तुमचा मुलगा किंवा मुलगी रोज शाळेत जात असेल तर हा व्हिडिओ सुरू असतानाच कृपया स्किप करू नका, कारण पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी फक्त बातमी नाहीत तर एक इशारा आहेत. एक असा इशारा जो ऐकून अनेक आईवडिलांनी रात्री झोप येणं बंद झालं आहे. कारण ही घटना ऐकताना तुम्हालाही असं वाटेल की अरे, हे तर आपल्या घरातही घडू शकतं. मित्रांनो, आपण सगळेच पालक म्हणून एक गोष्ट अभिमानाने सांगतो की आमचं मूल खूप समजूतदार आहे, आमची मुलगी शाळेतून सरळ घरी येते, आमचा मुलगा अभ्यासात हुशार आहे, कुठलीही तक्रार नाही. पण आज जी घटना समोर आली आहे ती सगळ्या पालकांच्या या विश्वासालाच मोठा धक्का देणारी आहे. कारण या घटनेतली मुलगी देखील अगदी अशीच होती. शांत स्वभावाची, अभ्यासू, आईवडिलांचं सगळं ऐकणारी, कुठलाही हट्ट नाही, कुठलीही तक्रार नाही, वरवर पाहता आदर्श मुलगी. आणि नेमकी हीच गोष्ट तिच्या आईवडिलांसाठी सगळ्यात मोठी चूक ठरली. कारण जिथे विश्वास जास्त तिथे दुर्लक्ष आपोआप होतं. आणि आजची ही कथा आपल्याला हाच धडा देणारी आहे की अतिविश्वास कधीकधी आयुष्यभराचा घाव देऊ शकतो. ही गोष्ट आहे एका 8वीत शिकणाऱ्या मुलीची, जिचं वय अवघं 14 ते 15 वर्ष. तिचं संपूर्ण आयुष्य अजून सुरूही झालं नव्हतं आणि त्याआधीच तिच्या आयुष्यात असं काही घडलं की ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. ही घटना जरी एका छोट्या गावात घडलेली असली तरी तिचे परिणाम मोठे आहेत. कारण ही फक्त एका गावाची किंवा एका राज्याची कथा नाही, तर आजच्या काळात कोणत्याही पालकांच्या घरात घडू शकणारी वास्तविकता आहे. ही मुलगी रोज सकाळी उठायची, वेळेवर आवरायची, आईला घरात मदत करायची, डबा घेऊन शाळेत जायची, शाळेतून आल्यानंतर अभ्यास करायची, संध्याकाळी थोडा वेळ खेळायची आणि रात्री वेळेवर झोपायची. अशा मुलीबद्दल कुणालाही संशय येणं शक्यच नव्हतं. तिचे आईवडील रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी लोक होते. सकाळी लवकर घराबाहेर पडायचे, संध्याकाळी थकून परतायचे. त्यांच्यासाठी मुलगी शाळेत जाते एवढंच पुरेसं होतं. पण काही दिवसांपासून घरात एक वेगळीच शांतता जाणवू लागली होती. मुलगी थोडी थोडी गप्प राहू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू कमी झालं होतं. पण आईवडिलांनी ते अभ्यासाचा ताण असेल असं समजून दुर्लक्ष केलं आणि इथूनच या कथेचा खरा अंधार सुरू झाला. काही दिवसांनी मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार करायला सुरुवात केली. सुरुवातीला अधूनमधून दुखायचं, कधी शाळेत असताना तर कधी रात्री. पण गावाकडच्या घरात पोट दुखणं ही फार मोठी गोष्ट मानली जात नाही. शिळं खाल्लं असेल, बाहेरचं काहीतरी खाल्लं असेल असं म्हणून वेळ ढकलला गेला. आईने तिला औषध दिलं, घरगुती उपाय केले, पण त्रास काही कमी होत नव्हता. उलट दिवसेंदिवस वाढतच चालला होता. 2-3 दिवसांनी नाही तर आठवड्यांनी हा त्रास वाढत गेला. पण मुलगी काहीही जास्त बोलत नव्हती. कारण तिच्या मनात भीती होती, अपराधीपणाची जाणीव होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुणाला तरी सगळं सांगायचं धाडस तिच्यात नव्हतं. आणि हेच आजच्या अनेक मुलांचं वास्तव आहे. मित्रांनो, मुलं चुकीचं काही करत नाहीत असं नाही, पण ते बोलत नाहीत कारण त्यांना भीती वाटते. पालक रागावतील, समाज काय म्हणेल, हेच विचार त्यांच्या मनात चालू असतात. आणि या मुलीच्या बाबतीतही अगदी असंच झालं. काही आठवड्यांनंतर पोटदुखी इतकी वाढली की मुलगी रात्री झोपू शकत नव्हती, शाळेत लक्ष लागत नव्हतं आणि एक दिवस तर तिने शाळेला सुट्टी घेतली. तेव्हा आईला थोडी शंका आली, पण परिस्थिती इतकी हलाखीची होती की दवाखान्यात जाणं त्यांना शक्य होत नव्हतं. रोजचा खर्च भागवताना डॉक्टरांकडे जाणं हा शेवटचा पर्याय असायचा. पण जेव्हा मुलगी अक्षरशः वेदनेने रडू लागली तेव्हा अखेर आईने सगळं काम बाजूला ठेवून तिला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. आणि इथेच या कथेने धक्कादायक वळण घेतलं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. साध्या प्रश्नांपासून सुरुवात केली. किती दिवस दुखतंय, काय खातेस, मासिक पाळी नियमित आहे का, हे प्रश्न ऐकून आई थोडी अस्वस्थ झाली. पण डॉक्टरांचा चेहरा पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. कारण डॉक्टर काहीतरी गंभीर असल्यासारखे शांत झाले आणि त्यांनी तातडीने काही तपासण्या करण्यास सांगितल्या. रिपोर्ट येईपर्यंत त्या आईच्या मनात हजारो प्रश्न घोळत होते. पण तिला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात तिचं संपूर्ण आयुष्य उलथापालथ होणार आहे. रिपोर्ट येण्याची वाट पाहत असताना त्या आईच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून तिला जाणवत होतं की काहीतरी गंभीर आहे. पण तरीही मनाला धीर देत ती स्वतःलाच समजावत होती की पोटदुखी असेल, गॅस असेल, जंत झाले असतील. पण जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला तेव्हा त्या खोलीत क्षणभर शांतता पसरली. डॉक्टर एकटक रिपोर्टकडे पाहत होते. प्रत्येक ओळ वाचताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि हे पाहून आईचा जीव अक्षरशः गलबलून गेला. अखेर डॉक्टरांनी खोल श्वास घेत आईकडे पाहिलं आणि जे शब्द तिच्या कानावर पडले ते शब्द आयुष्यभर तिच्या मनातून कधीच जाणार नव्हते. डॉक्टर म्हणाले, तुमची मुलगी गर्भवती आहे. हो मित्रांनो, 8वीत शिकणारी अवघ्या 14-15 वर्षांची मुलगी 4 महिन्यांची गर्भवती होती. हे ऐकताच त्या आईला क्षणभर काहीच कळेना. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. तिने खुर्ची पकडून स्वतःला सावरलं आणि लगेचच डॉक्टरांना म्हणाली, साहेब, पुन्हा तपासणी करा, काहीतरी चूक झाली असेल. पण दुसरा रिपोर्ट आला तरी तोच निष्कर्ष समोर आला आणि आता सत्य लपवण्याचा कुठलाच मार्ग उरला नव्हता.
त्या आईसाठी हा केवळ धक्का नव्हता, तर स्वतःला दोष देण्याचा क्षण होता. माझ्या नजरेआड असं काय घडलं, हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. सुरुवातीला रागाने तिचा संयम सुटला. तिने मुलीला ओरडले, पण काही वेळातच तिच्या लक्षात आलं की या रागाने काहीच होणार नाही. मग तिने मुलीला शांतपणे जवळ घेतलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, मला सगळं खरं खरं सांग, तू घाबरू नकोस. तेव्हा ती मुलगी अक्षरशः ढसाढसा रडू लागली आणि ज्या गोष्टीचा तिला सगळ्यात जास्त ताण होता ती गोष्ट तिने सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई, मी रोज शाळेत जाताना माझ्या मैत्रिणीकडे जाते. तिचं घर आपल्या रस्त्याच्या शेवटाला आहे. आम्ही दोघी एकत्र शाळेत जातो. त्या मैत्रिणीचा भाऊ माझ्यापेक्षा 1 वर्ग लहान आहे. सुरुवातीला तो फक्त भाऊच वाटायचा, पण हळूहळू आमच्यात गप्पा वाढल्या. आई वडील शेतावर मजुरीला गेल्यावर घरात कोणी नसायचं, तेव्हा आम्ही भेटायचो. कधी पुस्तकांच्या बहाण्याने, कधी अभ्यासाच्या नावाखाली. आणि त्या कोवळ्या वयात कळत नकळत मैत्रीचं रूपांतर आकर्षणात झालं. तिला काय योग्य काय अयोग्य हे समजायच्या आत परिस्थिती हाताबाहेर गेली. त्या मुलीने सांगितलं की पहिल्यांदा जे घडलं त्यानंतर ती खूप घाबरली होती, पण त्या मुलाने तिला समजावलं की काही होत नाही, कुणाला सांगू नकोस. आणि इथूनच तिची चूक वाढत गेली, कारण भीती आणि अज्ञान या 2 गोष्टींनी तिला पूर्णपणे गप्प केलं. जेव्हा जेव्हा घरात मोठी माणसं नसायची तेव्हा त्यांना एकांत मिळायचा आणि हळूहळू हे प्रकार वारंवार घडू लागले. आणि याचं परिणाम म्हणजे आज ती गर्भवती असल्याचं सत्य समोर आलं. ही सगळी गोष्ट ऐकत असताना त्या आईच्या अंगावर काटा उभा राहिला. तिला जाणवलं की आपलं दुर्लक्ष किती महागात पडलं. आपण फक्त एवढंच पाहिलं की मुलगी शाळेत जाते, पण शाळेत जाताना कोणासोबत जाते, कुठे थांबते याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि हीच चूक आज हजारो पालक करत आहेत. मित्रांनो, आजची मुलं खूप लवकर मोठी होत आहेत. त्यांच्यावर मोबाईल, सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी यांचा प्रभाव लवकर पडतो. पण पालक मात्र अजूनही जुन्याच विचारात अडकलेले आहेत की आमच्या काळात असं नव्हतं म्हणून आजही असणार नाही. आणि इथेच सगळ्यात मोठा धोका आहे, कारण काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, पण आपण बदलायला तयार नाही. त्या आईला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तिने तातडीने घरातल्या इतर सदस्यांना बोलावलं. त्या मुलालाही बोलावण्यात आलं आणि त्याच्याशी थेट विचारणा करण्यात आली. सुरुवातीला तो घाबरला, काही बोलला नाही, पण नंतर त्याने सगळं कबूल केलं. तो म्हणाला, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही पुढे लग्नही करणार आहोत. हे शब्द ऐकून सगळेच सुन्न झाले, कारण त्यांना हे कळत नव्हतं की इतक्या लहान वयात मुलांच्या डोक्यात असे विचार येतात तरी कुठून. त्यांना कुणी थांबवलं नाही. यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. कायदेशीर कारवाई सुरू झाली आणि या एकाच चुकीमुळे 2 कुटुंबांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर केवळ एका घराची नाही तर संपूर्ण गावाची झोप उडाली होती. कारण कुणालाच विश्वास बसत नव्हता की शाळेत जाणारी इतकी लहान मुलं अशा प्रकारात अडकू शकतात. पोलिसांनी चौकशी सुरू केली. दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवले गेले आणि कायद्याप्रमाणे पुढची प्रक्रिया सुरू झाली. पण कायदेशीर कारवाईपेक्षा जास्त वेदनादायक गोष्ट होती ती म्हणजे त्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेली अपराधी भावना. आम्ही कुठे कमी पडलो हा प्रश्न त्या आईला सतत छळत होता. कारण तिला जाणवत होतं की मुलीने जे केलं त्यामागे तिचं अज्ञान होतं. पण आपण वेळेवर लक्ष दिलं असतं तर कदाचित हे सगळं टाळता आलं असतं. ही घटना जरी काही वर्षांपूर्वी घडलेली असली तरी आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि त्यामागचं कारण एकच आहे, आजही परिस्थिती बदललेली नाही. आजही पालक कामाच्या व्यापात इतके अडकले आहेत की मुलांशी संवाद साधायला वेळच उरत नाही. मुलं शाळेत जातात म्हणजे सुरक्षित आहेत असा गैरसमज आजही अनेक घरांमध्ये आहे. पण ही घटना आपल्याला स्पष्टपणे सांगते की शाळेचा रस्तासुद्धा धोक्याचा असू शकतो जर पालक जागरूक नसतील. मित्रांनो, ही कथा ऐकून काही लोक म्हणतील की ही घटना आमच्या राज्यातली नाही, आमच्या गावात असं काही होणार नाही. पण हेच विचार सर्वात जास्त धोकादायक आहेत. कारण अशा घटना गाव, शहर, गरीब, श्रीमंत असा फरक पाहत नाहीत. जिथे दुर्लक्ष आहे तिथे धोका आहे. आजची पिढी खूप लवकर भावनिक होते. त्यांना आकर्षण आणि प्रेम यामधला फरक कळत नाही. आणि त्याच वेळी जर पालकांनी मौन पाळलं तर मुलं चुकीच्या दिशेने जातात. त्या मुलीच्या बाबतीतही असंच झालं.
तिला कुणी समजावून सांगितलं नाही. शरीरात होणारे बदल काय असतात, चुकीच्या स्पर्शाचा अर्थ काय असतो, योग्य अयोग्य यामधला फरक काय आहे, हे सगळं तिला कधीच शिकवलं गेलं नाही. कारण अनेक पालकांना वाटतं की अशा विषयांवर बोलणं म्हणजे मुलांना बिघडवणं. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. न बोलणं म्हणजेच सगळ्यात मोठा धोका आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी आणि समुपदेशकांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की मुलांनी काहीतरी चूक केली तर त्यांना आधी समजून घ्या, कारण भीतीपोटी ते अजून मोठ्या अडचणीत अडकतात. आणि हेच इथे घडलं. मुलगी जर पहिल्यांदा घाबरून गप्प बसली नसती तर आज तिचं आयुष्य वेगळं असतं. या घटनेनंतर गावात अनेक पालकांनी आपल्या मुलांशी पहिल्यांदाच मोकळेपणाने संवाद साधायला सुरुवात केली. काहींनी शाळेपर्यंत मुलांना स्वतः सोडणं सुरू केलं. काहींनी मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत हे जाणून घेण्यास सुरुवात केली. आणि हीच या घटनेची खरी गरज आहे मित्रांनो. हा व्हिडिओ कुणाला दोष देण्यासाठी नाही, तर प्रत्येक पालकाला आरसा दाखवण्यासाठी आहे. कारण प्रश्न हा नाही की तुमचं मूल चुकू शकतं का, प्रश्न हा आहे की ते चुकल्यावर तुमच्याशी बोलू शकतं का. आज जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर आजच त्यांच्याशी शांतपणे बोला. ओरडू नका, धमकावू नका, फक्त ऐकून घ्या. कारण अनेक वेळा मुलांना उत्तर नको असतं, त्यांना फक्त कुणीतरी ऐकावं असं वाटतं. आणि हे काम फक्त पालकच करू शकतात. आजची ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते की प्रेम म्हणजे फक्त खाऊ पिऊ घालणं नाही, तर लक्ष देणं, संवाद साधणं आणि वेळेवर प्रश्न विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक पालक म्हणून तुम्ही नक्कीच गंभीर आहात. त्यामुळे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही तुमच्या मुलांशी रोज संवाद साधता का, त्यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य वाचवू शकतो. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि वास्तव दाखवणाऱ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित आणखी धक्कादायक असू शकतो.